आजरेकर सोसत आहेत दररोज ट्रॅफिक जाम समस्या. ना नेत्यांना देणं घेणं ना महामार्ग ठेकेदाराला. हे असंच किती दिवस चालणार? आजरेकरांचा सवाल. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू झाल्यापासून समस्त आजरा नगरीला एक वेळ अडानं पाणी मिळत आहे. आजरा परिसरातील नव्या वसाहतींना विशेषत्वानं याचा प्रचंड त्रास होत आला आहे. पण स्थानिक नेत्यांनी आणि महामार्ग ठेकेदाराने याबाबत सकारात्मक कार्यवाही केलेली नाही. याबाबत कितीही बोललं तरी अक्षरशः पालत्या घड्यावर पाणी अशी स्थिती आजऱ्यात निर्माण झाली आहे. गेल्या वर्षापासून या स्थितीत नेमका फरक कधी पडणार याची प्रतीक्षा आजरेकरांना आहे. संकेश्वर बांदा महामार्गाच्या निमित्तानं संकेश्वर, गडहिंग्लज आणि आजरा ही नगरं कोकणाशी जोडली जाणार आहेत. याचं कुतूहल आणि आनंद या नगरीतील नागरिकांनी व्यक्त केला खरा, पण प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यावर त्यामागील काळं सत्य समजून आलं. प्रथमतः यात शेकडो वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षांची अमानुष कत्तल करण्यात आली. परिसर ओसाड झाला, हिरवं सौंदर्य हरपलं, पण यातून संबंधित ठेकेदार मालामाल झाला ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान रस्ता बांधकाम सुरू होताना अत्यंत महत्त्वाचा हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाला समांतर नवा पूल बांधायला सुरुवात झाल्यानंतर आजरा नगरीत पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष वाढलं. एक दिवस आडानं सुरू झालेला हा पाणी पुरवठा आजही तसाच सुरू आहे. आता आजरा नगरीत मध्यवर्ती भागातील मार्ग बांधणी आणि नगरपंचायत पाणी पुरवठा योजना एकत्र सुरू आहे. यातून पाईपलाईन फुटत आहेत, पाणी पुरवठा खंडित होत आहे, टँकरनं पाणी दिलं जात आहे. हिरण्यकेशी आणि चित्री नद्यांच्या कुशीतील आजरेकरांना हा प्रकार सतावतो आहे. याबाबत विविध स्तरीय प्रयत्न होत असले तरी महामार्ग काम वेगानं होणं आवश्यक असताना कमालीचा धीमेपणा तर आहेच, शिवाय शक्य तेथे नागरिकांना दळणवळण सुलभता प्राप्त करून देण्यातही ढिलाई आहे. त्यामुळे मार्गाजिकच्या किरकोळ समस्याही निर्गत होत नाहीत. हे वास्तव आहे. पाणी प्रश्न सोडवण्यास ठेकेदार आणि नगरपंचायत टँकर पाठवत असले तरी वसाहतींमधील नागरिक तहानलेलेच आहेत. या सर्व समस्यावर मार्ग निघणं अशक्य नाही, पण त्यासाठीच्या मानसिकतेचा अभाव मात्र ठळक जाणवत आहे. हे अजून किती दिवस चालणार हाच प्रश्न आजरेकर आबालवृद्ध विचारत आहेत. आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.